काढून इथे आलात। आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे 2 दिवसापूर्वी बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीचा, जिथं मी स्वतः डायरेक्टर आहे, यांचं जे युनिट कन्नड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारा जो कारखाना आहे त्याच्यावर एक सिंबॉलिक जप्तीचे आदेश ईडीने हे काढण्यात आले। एक तर मी क्लिअर करतो, अजूनपर्यंत जप्तीची नोटीस ही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही। पण ईडीचं जे ट्विटर अकाउंट आहे ऑफिशियल, याच्यावर प्रेस नोट तसंच त्यांचं ट्विट बघितल्यानंतर या बाबतीतली माहिती आम्हाला कळाली। त्याच्याचबरोबर जप्ती म्हणजे पूर्णपणे जप्ती असते असं नाही, तर फक्त सिंबॉलिक जप्ती असते। 180 दिवस हे दिले जातात। त्याच्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेचा वापर करून तिथे आपली बाजू ही मांडायची असते, त्यामुळे ती प्रक्रिया पुढे चालत राहील। त्यामुळे पहिल्यांदा मी सर्व शेतकरी, सर्व कर्मचारी, बँक, सर्व जे घटक या कंपनीवर तसंच या कारखान्यावर अवलंबून आहेत त्यांना मी आश्वासित करतो की अजिबात काळजी करण्याची जरूरत नाही। इथं बोलत असताना बारामती ॲग्रो लिमिटेडच्या बद्दल जर आपण बोललो, 1988 ला ही कंपनी ही आप्पासाहेब पवारांनी सुरू केले, म्हणजे माझे आजोबा। नंतरच्या काळात माझे वडील 2000च्या आसपास या कंपनीमध्ये लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली। त्याच्याही आधी काही वर्षांपूर्वी असेल। त्यानंतर 2007 पासून या कारखान्यामध्ये मी लक्ष द्यायला सुरुवात केली। या कंपनीमध्ये आता 8,500 कामगार आणि कर्मचारी हे काम करतात। म्हणजे कुटुंब सकट जर संख्या घेतली तर 50,000च्या आसपास या कंपनीवर अवलंबून डायरेक्टली असणाऱ्या लोकांची संख्या जाते। कॉन्ट्रॅक्ट लेबर, शेतकरी जे पोल्ट्रीशी निगडीत आहेत, HNT वर्कर्स घेतले, उत्पादक घेतले, तसंच काही छोट्या मोठ्या कंपनीकडनं आम्ही ज्या वस्तू खरेदी करतो, तसंच आपली जी दुकानं आहेत, तर हा आकडा 3-3.5 लाखाच्या आसपास जातो। म्हणजे या कंपनीकडनं फक्त राजकीय दृष्टिकोनातून जर काही लोक बघत असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही 3.5 लाख लोकांच्या कुटुंबाशी तिथं खेळ करू शकता। जेव्हा केव्हा पूर आला, दुष्काळ पडला, तेव्हा बारामती ॲग्रोली पुढाकार घेऊन जेवढं जमेल तेवढी मदत तिथे असणाऱ्या लोकांना करण्याचा हा प्रयत्न खरं तर केलेला आहे।